आज हा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली। मी अतिशय भाग्यवान आहे की मनोहर जोशी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये बांधकाम मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली। विशेषतः मुंबईमधले 55 उड्डाणपूल, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि वरळी बांधला सी लिंक प्रोजेक्ट हे त्या काळामध्ये मनोहर जोशींच्या भक्कम समर्थनाने मला करता आले। स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद, मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर ही सगळी कामं करणं त्या काळात शक्य झाली। मनोहर जोशी अतिशय सुसंस्कृत असे नेते होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जेवढं चांगलं काम केलं तसंच त्यांनी लोकसभेचे सभापती म्हणूनही अतिशय उत्कृष्ट काम केलं। या लोकसभेच्या संसदीय इतिहासामध्ये सर्व पक्षीय खासदारांनी ज्याला रिकॉग्नाइज केलं, ज्याचा सन्मान केला, असे लोकसभेचे सभापती म्हणून मनोहर जोशी यानंतरच्या अनेक वर्ष भारतीय जनतेच्या मनात निश्चितपणे राहतील। अतिशय मनमिळावू, नम्र आणि त्याचबरोबर सौजन्य मूर्ती आणि खऱ्या अर्थाने सुसंस्कृत असं त्यांचं व्यक्तित्व होतं। संस्कृत आणि मराठी या विषयावर भाषेवर त्यांचं विशेष रूपाने प्रभुत्व होतं। महाराष्ट्रामधल्या मराठी तरुणांना रोजगार मिळावा, त्यांना व्यवसायविमुख तांत्रिक शिक्षण मिळावं आणि आपल्या आयुष्यात त्यांनी नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे व्हावे या विचाराने त्यांनी सातत्याने मराठी तरुणांना उद्योजकतेच्या दृष्टीने त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला। आज मनोहर जोशींचं निघून जाणं महाराष्ट्राच्या राजकारणातलं खूप मोठी हानी आहे। व्यक्तिगतरित्या माझ्यावर अतिशय प्रेम करणारं असं त्यांचं व्यक्तित्व होतं आणि म्हणून मलाही विशेष रूपाने त्याचं दुःख आहे। मी सर्वप्रथम मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो।